नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पोलीस भरतीसाठी महाराष्ट्रातील नंबर 1 ठरलेले युट्यूब चॅनल टिक्कर मराठीवर मी उमेश सर तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. चला, कसे आहेत सर्व? मजेत? तर तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे डेमो लेक्चर. आपली जी बॅच आहे खाकी बॅच, यासाठी तुमच्या खाकी बॅच ज्यांना जॉईन करायचे असेल त्यांच्यासाठी डेमो लेक्चर. म्हणजेच आपल्या बॅच मध्ये कशा प्रकारचं शिकवलं जातं, कशा टाईपचे प्रश्न असतात, कशी लेवल असते, त्याची एक छोटीशी झलक तुम्हाला इथं दिसणार आहे. तर आपण टॉपिक घेऊन आलेलो आहे मी आज वेग वेळ अंतर म्हणजेच रेल्वे. रेल्वे टॉपिकचे आपण काही प्रश्न बघणार आहोत आणि कशा प्रकारचं शिकवलं जातं बॅच मध्ये त्याची एक छोटीशी झलक तुम्हाला दिसणार आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, लिंक महाराष्ट्रातील पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत लिंक शेअर करायची आहे आणि आवडलं तर शेवटी सगळ्यांनी लाईक करायचं. चला मग सुरुवात करूया आपण. रेल्वे या टॉपिक मध्ये फक्त 3च प्रकारचे प्रश्न विचारले जातात. ते कोणते? तर बघा, रेल्वे सगळ्यांनी बघितले असेल, आगगाडी, झुकझुक गाडी, रेल्वे. तर रेल्वेमध्ये म्हणजेच वेगवेगळ्या अंतरमध्ये फक्त 3च प्रकारचे प्रश्न विचारले जातात. आणि ते कोणते प्रश्न असणार? तर एकतर तुम्हाला वेग काढायचा असेल, वेळ काढायचा असेल किंवा अंतर, ह्याच्यापेक्षा बाहेर कोणताच प्रश्न विचारला जात नाही. काय सांगतो मी, नीट लक्ष द्या. फक्त 3च प्रकारचे प्रश्न विचारले जातात. एकतर वेग काढायला सांगतील किंवा किती वेळ लागला आहे, वेळ काढायला सांगतील, किंवा अंतर, एकतर रेल्वेचं किंवा पुलाचं, बोगद्याचं. तर या प्रकारे म्हणजे संपूर्ण टॉपिक मध्ये फक्त 3च प्रकारचे प्रश्न विचारले जातात. मग 3 प्रकारचे प्रश्न आहे आपल्याकडे. सूत्र आहे वेग काढायचं कसं, वेळ काढायचं कसं, अंतर काढायचं कसं. आता ते लक्षात कसं ठेवायचं? तर बघा, तुम्हाला कोणताही वेग काढायचा असेल, आता वेग काढायचा म्हणजे आपल्याला काय करायचंय, अंतर भागिले वेळ करायचंय. आता अंतर भागिले वेळ कसं काय करणार? म्हणजेच ठराविक अंतर, म्हणजे समजा तुम्हाला जायचं आहे 100 किलोमीटर अंतर, समजा 5 तासात जायचं आहे. 5 तासात 100 किलोमीटर अंतर पार करायचंय. मग 5 दुणे 10 शून्य, म्हणजेच तुम्हाला तिथं 20 किलोमीटर प्रति तास या वेगाने जायला लागणार. म्हणजे जर तुम्हाला वेग काढायचा असेल त्यावेळेस काय करायचंय, अंतर भागिले वेळ करायचा आहे. झालं, सूत्र राहील लक्षात. वेग काढायचा असेल तर अंतर भागिले वेळ करायचंय. मग अंतर आहे 100 किलोमीटर, वेळ लागला 5 तास, म्हणजे प्रति तास म्हणजे प्रत्येक तासाला 20 किलोमीटर अंतर पार करायचंय. वेग असतो नेहमी ताशी वेग. वेग कसा असतो? ताशी वेग असतो. कळलं? मग वेगाचं सूत्र अंतर भागिले वेळ. आता तुम्हाला बघायचंय वेळ काढायचाय. आता वेळ बरोबर काय येणार बघा, तेच अंतर 100 किलोमीटर जायचंय, ताशी वेग आहे 20 किलोमीटर, प्रत्येक तासाला 20 किलोमीटर एवढा ताशी वेग आहे. मग किती वेळ लागणार आहे? 20×5 = 100 म्हणजे 5 तास लागणार आहेत. काय लागणार आहे? 5 तास. म्हणजेच तुम्हाला वेळ बरोबर काय सूत्र भेटलं? अंतर भागिले वेग. वेळ बरोबर काय सूत्र आहे? अंतर भागिले वेग. म्हणजे तुम्हाला वेळ काढता येईल. आता वेळचं सूत्र लक्षात ठेवण्याची गरज आहे का? तुम्हाला एवढं कळलं पाहिजे, जर आपण एखादी गाडीतून प्रवास करतोय किंवा आपण एखादी गाडी चालवतोय, आपल्याला किती वेळ लागणार आहे? तर आपल्याला जायचंय 100 किलोमीटर अंतर, आपला वेग आहे ताशी 20 किलोमीटर, मग 5 तास लागणार आहे. मग त्याचप्रमाणे वेळ बरोबर काय? अंतर भागिले वेग. वेग बरोबर आपण बघितलं अंतर भागिले वेळ. म्हणजे आपल्याला जर 100 किलोमीटर अंतर जायला 5 तास लागत असेल, मग आपला सरासरी वेग किती असणार? ताशी वेग किती असणार? 20 किलोमीटर प्रति तास. म्हणजेच वेग बरोबर काय केलं आपण? अंतर भागिले वेळ केलेला आहे. कळले? आणि शेवटचं मात्र
अंतर बरोबर आता बघा, तुमचा वीजचा स्पीड आहे, 5 तास गाडी चालवली, किती किलोमीटर अंतर जाणार? 100 किलोमीटर. ताशी वीजचा स्पीड आहे, म्हणजे एका तासाला 20 किलोमीटर जाते, 5 तासात किती जाणार? 100 किलोमीटर. म्हणजेच अंतराचं सूत्र काय येणार इथं? वेग गुणिले वेळ. अंतराचं सूत्र काय येणार? वेग गुणिले वेळ. म्हणजे ताशी वेग गुणिले एकूण वेळ, किंवा एकूण जेवढा पण वेळ लागला, तास असेल, सेकंद असेल, म्हणजे तुम्हाला भेटणार अंतर. मग आता तिन्ही सूत्र राहतील लक्षात. वेग बरोबर काय येणार? अंतर भागिले वेळ. वेळ बरोबर येणार अंतर भागिले वेग, आणि अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. आता हे 18/5 ज्यावेळेस तुम्हाला वेग आणि वेळ काढायचा त्यावेळेस घ्यायचे. अंतर काढायच्या वेळेस फक्त अपोजिट लक्षात ठेवायचे, 5/18. आता हे 18/5 किंवा 5/18 काय आहे? तर 18/5 ह्याचाच अर्थ 1 तास त्याचे 3600 सेकंद, आणि 1 किलोमीटर त्याचेच 1000 मीटर. म्हणजे जसा तुमचा ताशी किलोमीटर वेग आहे, तसाच तुमचा मीटर पर सेकंद वेग किती. कारण वेग हा ताशी दिलेला असतो आणि वेळ हा सेकंदामध्ये असतो. दोन्ही परिमाण वेगवेगळे आहेत, म्हणून तुम्हाला काय करायला लागणार? योग्य परिमाण करण्यासाठी मीटर पर सेकंद घ्यावं लागेल. ह्याचं अतिसंक्षिप्त रूप आहे 18/5. आता ह्याचं अतिसंक्षिप्त रूप बघा, 2 शून्य केले, 2 शून्य केले, 2 पंचे 10, आणि 18 दुनी 36 आलं 18/5. हे 18/5 काय आहे? तर एका तासाचं आणि एका किलोमीटरचं अतिसंक्षिप्त रूप. एका तासाचे सेकंद 3600, एका किलोमीटरचं मीटर 1000, त्याचं अतिसंक्षिप्त रूप आहे 18/5. कारण की आपल्याला वेग हा तासामध्ये दिलेला असतो, आणि अंतर आपल्याला मीटर मध्ये काढायचं, किंवा वेग तासामध्ये दिलेला असतो, वेळ तुम्हाला सेकंदामध्ये काढायचा, किंवा वेग तासामध्ये, वेळ सेकंदामध्ये दिलेला असतो, अंतर मीटर मध्ये काढायचं. मग त्यावेळेस तुम्हाला ह्याचं अतिसंक्षिप्त रूप वापरावं लागणार 18/5. ज्यावेळेस तुम्हाला वेग किंवा वेळ काढायचा आहे त्यावेळेस 18/5 वापरायचा आहे. ज्यावेळेस फक्त अंतर काढायचं तिथंच फक्त 5/18 वापरायचं. झाले 3 सूत्र लक्षात. हे 3 सूत्र लक्षात राहिले. अजून काही कन्सेप्ट सांगणार? तेवढं समजलं ना, टॉपिक पूर्ण कळला. कोणताही प्रश्न आला तरी सोडवता येईल. फक्त प्रश्नामध्ये दिलेलं काय, विचारलं काय, हे समजून घ्यायचं. समजलं का सगळ्यांना? प्रश्न फक्त 3च प्रकारचे असणार, एकतर वेग काढा, किंवा वेळ काढा, किंवा अंतर काढा. याच्या बाहेर एकही प्रश्न येणार नाही. क्लिअर का सगळ्यांना? कळलं? वेग, वेळ, अंतर काढायचंय. आता पुढे बघा. आता नीट लक्ष द्या. आता समजा इथे हा पूल आहे समजा, किंवा इथं प्लॅटफॉर्म आहे, किंवा इथं बोगदा आहे, आणि समजा ही रेल्वे आहे. आता मी आकृती तर अशीच काढलेली आहे, फक्त नीट समजून घ्या. ठीक आहे? ड्रॉइंग कडे नका जाऊ, फक्त कन्सेप्ट नीट समजून घ्या. आता बघा, नीट लक्ष द्या. ज्यावेळेस तुम्हाला वेग दिला असतो, ताशी वेग दिलेला असतो, अंतराची नेहमी बेरीज करायची. अंतराची नेहमी काय करायची? नेहमीच बेरीज. आता का नेहमी बेरीज करायची? आपण हे आतापर्यंत कन्सेप्टच बघतोय, अजून प्रश्नाला सुरुवात पण नाही. अंतराची नेहमी बेरीज करायची कारण की तुम्हाला प्रश्नामध्ये दिलेलं असेल, समजा एक रेल्वे एवढ्या मीटर लांबीची आहे, ती एखादा पूल, किंवा एखादा बोगदा, किंवा एखादा प्लॅटफॉर्म
इतक्या सेकंदात पार करते तर तिचा ताशी वेग किती, किंवा एखाद्या रेल्वेचा एवढं अंतर आहे, त्या पुलाचं एवढं अंतर आहे, त्याचा वेग एवढा आहे, तर किती वेळात पार करेल. म्हणजे जो पण तुम्हाला वेळ काढायचा आहे तो कसला वेळ काढायचा हे पूर्ण पार केल्यानंतर. आता पूर्ण पार कधी करणार, रेल्वे समजा इथपर्यंत आली तर ती फक्त ब्रिजवर आहे, अजून ब्रिजला पार केलेलं नाही किंवा प्लॅटफॉर्मला पार केलेलं नाही. जेव्हा ती पुढे जाणार तिचं जे मागचं टोक आहे ते असणार ह्या ब्रिज पर्यंत, तेव्हा अंतर पार केलंय. मग अंतर रेल्वेने किती पार केलंय, त्या प्लॅटफॉर्मचं किंवा त्या ब्रिजचं अंतर प्लस त्या स्वतःचं अंतर. वेळ कोणता काढायचा आपल्याला, त्या प्लॅटफॉर्मला ओलांडल्यानंतरचा. म्हणजे रेल्वेने त्या प्लॅटफॉर्मला प्लस स्वतःला ओलांडलं म्हणजेच अंतराची नेहमी करायची बेरीज. मग तिथं प्लॅटफॉर्म असेल, बोगदा असेल किंवा पूल असेल, बोगदा असेल, जे पण असेल त्यावेळेस काय करायची बेरीज. फक्त झाड असेल किंवा खांब असेल किंवा माणूस असेल तर त्या ठिकाणी फक्त रेल्वेचंच अंतर असतं. कारण माणूस, खांब, झाड ह्याला काही अंतर नाही, तिथं फक्त रेल्वेचं अंतर असतं. काही गणित आहे पुढे मी सांगेल तेव्हा तुम्हाला समजेल, तेव्हा आठवेल तुम्हाला. सुरुवातीला सरांनी कन्सेप्ट क्लिअर केली होती. ज्यावेळेस खांब असेल, झाड असेल, माणूस असेल तर त्या ठिकाणी फक्त रेल्वेचं अंतर येतं. बाकीही कोणत्याही वेळेस, मग त्या दोन रेल्वे असतील, पूल, बोगदा असेल, काही असेल, त्यावेळेस अंतराची नेहमी बेरीज करायची. क्लिअर. जर गाड्या, आता दोन रेल्वे गाड्यांचं सांगतोय, जर दोन्ही रेल्वे गाड्या एकाच दिशेने असेल, एकाच दिशेने असतील तर फक्त काय करायचंय, तिथं वेगांची वजाबाकी करायची. बाकीचं तुमचा फॉर्म्युला तोच असणार, सूत्र तेच असणार. अंतर काढायचंय तर वेग गुणिले वेळ गुणिले 5/18. वेळ काढायचंय तर अंतर भागिले वेग गुणिले 18/5. वेग काढायचा तर अंतर भागिले वेळ गुणिले 18/5. तिथं अंतराची नेहमी बेरीज म्हणजे बेरीज करायची. एकाच दिशेने असेल तर वेगांची वजाबाकी, आणि विरुद्ध दिशेने असेल, विरुद्ध दिशेने, त्यावेळेस काय करायची, तिथं वेगांची बेरीज करायची. बस एवढंच लक्षात ठेवा. एकाच दिशेने असेल तर वेगांची वजाबाकी, विरुद्ध दिशेने असेल तर वेगांची बेरीज. कन्सेप्ट क्लिअर. आता कोणताही प्रश्न आला तरी सोडवता येईल. कळले. अजून एक महत्वाचं, अंतर बघा किलोमीटर प्रति तास मध्ये असतं, म्हणजेच ताशी वेग असतो. तुम्हाला मीटर पर सेकंद मध्ये काढायचा असेल, इथं ताशी वेग म्हणजे एका तासाला एवढं किलोमीटर अंतर जाते. तुम्हाला अंतर काढायचा, आता वेग काढायचा मीटर पर सेकंद, म्हणजे एका सेकंदाला किती किलोमीटर, एका सेकंदाला किती मीटर अंतर जाईल. मग अशा वेळेस काय करायचंय, जे किलोमीटर आहे हे मोठं आहे, त्याला मीटर पर्यंत आणायचंय, लहान करायचंय. किलोमीटर मोठं आहे, त्याला लहान करायचंय, मीटर पर्यंत आणायचंय. त्याला मीटर पर्यंत आणायचंय. किलोमीटर प्रति तास आहे, त्याला मीटर पर सेकंद पर्यंत आणायचंय. किलोमीटर मोठा आहे, त्याला लहान करायचंय. लहान करायचं म्हटल्यावर त्याला 18ने भागायचंय, 5ने गुणायचं. म्हणजेच किलोमीटरचं मीटर पर सेकंद करायचं असेल 5/18ने गुणायचं. मीटर लहान आहे, मीटर पर सेकंद, त्याला न्यायचंय किलोमीटर प्रति तास मध्ये. मीटर लहान आहे, त्याला मोठं करायचं म्हटल्यावर 18ने गुणायचं, 5ने भागायचं, म्हणजे तुमचा ताशी वेग भेटणार. कळलं का हे दोन्ही. लक्षात राहण्यासाठी एकदम सोप्या भाषेत सांगितलं मी. किलोमीटर मोठा आहे, त्याला लहान करायचं, लहान म्हटलं का 18ने भागायचं, 5ने गुणायचं, म्हणजेच 5/18ने गुणायचं. मीटर लहान आहे, त्याला मोठं करायचं किलोमीटर, म्हणजे 18ने गुणायचं, 5ने भागायचं. क्लिअर. किलोमीटरचं मीटर पर सेकंद मध्ये करायचं, मीटर पर सेकंदचे किलोमीटर प्रति तास मध्ये करायचंय. समजलंय. सगळ्या कन्सेप्ट क्लिअर. आता कोणताही प्रश्न आला तरी सोडवता येईल. समजलं सगळ्यांना.
माझं पहिलं लेक्चर किंवा पहिला अर्धा तास पाऊण तास माझा कन्सेप्ट समजावण्यातच जातो प्रत्येक टॉपिकचा. कारण टॉपिक मध्ये दिलेलं काय काय असतं, टॉपिक मध्ये कशाला काय म्हणतात हे समजणं सगळ्यात महत्वाचं असतं. नंतर प्रश्न तर कोणीही सोडवतं, नंतर जर माहितीच नसेल कशात काय करायचंय, कुठं काय वापरायचंय, कुठं काय नाही, तर कसं काय गणित सोडवते. म्हणून सगळ्यात महत्वाचं आहे सगळ्यात पहिलं कन्सेप्ट क्लिअर करायचं. आता तुमच्या सर्व कन्सेप्ट क्लिअर केल्यात, आता बघा प्रश्नांची उत्तरं तुम्ही अशी पटपट पटपट देणार. चला सुरुवात करूया आता आपण प्रश्नांकडे. वेग, वेग बरोबर काय अंतर भागिले वेळ. इथं दिलंय बघा, जर रेल्वे गाडी प्रवास करताना एखाद्या व्यक्ती झाड किंवा खांब येत असेल ज्यांना स्वतःची लांबी नसते, त्या ओलांडताना अंतर भागिले वेळ या सूत्रात वापरायचं, तर इथं फक्त असणार रेल्वेची लांबी, जे मी तुम्हाला पहिलेच सांगितलं. ज्यावेळेस एखादं झाड किंवा व्यक्ती किंवा खांब ओलांडणार त्यावेळेस फक्त रेल्वेची लांबी असते, म्हणजे तिथं अंतर काय घ्यायचंय, आगगाडीची लांबी, रेल्वेची लांबी. जेव्हा रेल्वे गाडी प्रवास करताना एखादा पूल येतो, बोगदा येतो किंवा प्लॅटफॉर्म येतो, ज्यांना स्वतःची लांबी आहे त्यांना ओलांडते, त्यावेळेस जे सूत्र आहे तेच वापरायचं. फक्त तिथं अंतरात काय करायचे, रेल्वेची प्लस त्या पुलाची लांबी किंवा रेल्वेची प्लस त्या बोगद्याची लांबी, रेल्वेची प्लस त्या प्लॅटफॉर्मची लांबी घ्यावी लागते. अंतराची नेहमी बेरीज करायची. कळलं? चला आता आपण गणितांना सुरुवात करूया. 54 किलोमीटर प्रति तास म्हणजे किती मीटर पर सेकंद? 54 किलोमीटर प्रति तास म्हणजे किती मीटर पर सेकंद? 54 किलोमीटर मोठा आहे, त्याला लहान करायचे. लहान करायचं म्हटल्यावर 18 ने भागायचे, 5 ने गुणायचे, म्हणजे तुम्हाला भेटणार मीटर पर सेकंद. 18 × 18, 18 × 54, 3 × 5 = 15. डायरेक्ट तुम्हाला मीटर पर सेकंद भेटेल. आता 15 मीटर पर सेकंद ह्याचाच अर्थ एका सेकंदाला 15 मीटर एवढं अंतर जाणार. ऑप्शन नंबर सी. कळलं? एकदम सोप्या पद्धतीने. आता दुसरी पण पद्धत आहे बघा, नीट समजून घ्या. आता 54 किलोमीटर प्रति तास ह्याचाच अर्थ इकडे लिहितो मी सेकंद आणि इकडे लिहितो मीटर. नीट समजून घ्या. 54 किलोमीटर प्रति तास, प्रति तास म्हणजेच एका तासाचे सेकंद लिहिले. आता 54 किलोमीटर त्याचं मीटर मध्ये 1000 ने गुणलं, 54,000 म्हणजेच 3600 सेकंदात 54,000 मीटर एवढं अंतर पार करते. तुम्हाला काढायचं 1 मीटर. एका सेकंदात किती मीटर अंतर जाते? कळलं काय केलंय? एका तासात म्हणजे 3600 सेकंदात 54 किलोमीटर म्हणजे 54,000 मीटर जाते, तर एका सेकंदात किती मीटर अंतर जाईल? तिरकस गुणाकार 54,000 भागिले 3600. 2 शून्य गेले, 2 शून्य गेले, 9 चोक 36 किंवा 18 ने भाग देऊ आपण. 18 दुणे 36, 18 त्रिक 54, हा एक शून्य. 2 ने भाग दिला किती आलं? 15. तेच आलं एका सेकंदात किती मीटर अंतर जाणार? 15 मीटर. 15 मीटर पर सेकंद. आता तेच इथं मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेत सांगितलं. किलोमीटर आहे त्याला लहान करायचंय, मीटर पर सेकंद मध्ये करायचंय. लहान म्हणलं का 18 ने भागायचे, 5 ने गुणायचे. क्लिअर? पुढचा प्रश्न बघा. 144 किलोमीटर प्रति तास म्हणजेच किती मीटर पर सेकंद? एक गणित मी सोडवणार, समजून सांगणार, दुसरं गणित तुम्हाला सोडवायला. ह्याचं उत्तर सगळ्यांनी सांगायचं. आता 144 किलोमीटर प्रति तास म्हणजे किती मीटर पर सेकंद? आता 144 किलोमीटर आहे त्याला मीटर पर सेकंद करायचं, लहान करायचं म्हटलं का 18 ने गुणायचे, 5 ने भागायचे. भाग द्या. आता 9 ने भाग द्या, 18चा पाडा नाही येत तर 9 दुणे 18, 9 एके 9, 5 उरले 54 झाले, 9 सक 54,
बे कबे बेआठी 16, 8 पंचे 40. तुम्हाला डायरेक्ट मीटर पर सेकंदचा वेळ भेटेल. एका सेकंदात किती जाणार? 40 मीटर. ऑप्शन नंबर बी, ऑप्शन नंबर 2. कळले का सगळ्यांना आता? क्लिअर? किलोमीटरचं मीटर पर सेकंद मध्ये कसं करायचं? आता पुढचा प्रश्न बघा. 35 मीटर पर सेकंद याचे रूपांतर किलोमीटर प्रति तास मध्ये करा. 35 मीटर लहान आहे, त्याला मोठं करायचं तर 18 ने गुणायचं, 5 ने भागायचं. 35 मीटर मध्ये आहे, त्याला किलोमीटर मध्ये करायचं. लहान आहे त्याला मोठं करायचं. मोठं करायचं म्हटलं का 18 ने गुणायचं, 5 ने भागायचं. भाग द्या. 5 एके 5, 5 7 35, 18 7 2600, म्हणजे 126 किलोमीटर प्रति तास हा असणार त्याचा ताशी वेग. ऑप्शन नंबर डी, ऑप्शन नंबर 4. कळलं का? पुढचा प्रश्न. 45 मीटर पर सेकंद याचे रूपांतर किलोमीटर प्रति तास मध्ये करा. आता तुम्हाला कळलं असेल मीटरचं किलोमीटर मध्ये करायचं. काय करायचं तर ह्याचं उत्तर सगळ्यांनी कमेंट करून सांगायचं आहे. याचं उत्तर सगळ्यांनी कमेंट करून सांगायचं आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. एक रेल्वे गाडी ताशी 54 किलोमीटर वेगाने धावताना 795 मीटरचे अंतर किती वेळात कापेल? काय विचारलं इथं? किती वेळात कापेल म्हणजे काय विचारलं? वेळ. मी तुम्हाला टॉपिकच्या सुरुवातीला सांगितलं तुम्हाला 3च प्रकारचे प्रश्न विचारतील. एक तर वेळ काढा, किंवा वेग काढा, किंवा अंतर काढा. ह्याच्यापेक्षा बाहेर काहीच विचारलं जाणार नाही या टॉपिक मध्ये. मग आपल्याला काय विचारलंय? वेळ काढायचंय. मग वेळ बरोबर किती अंतर आपल्याला कापायचंय? ताशी वेग किती आहे? अंतर भागिले वेग गुणिले 18/5. वेळ किंवा वेग काढताना 18/5 ने गुणायचं. अंतर किती आहे इथं? 795. वेग किती आहे? ताशी 54 गुणिले 18/5. काटाकाटी करायची आता. 18 एके 18, 18 त्रिक 54, 3 दुणे 6, 3 सक 18, 3 5 15, 5 5 25, 1 उरला, 5 त्रिक 15. मग तुम्हाला डायरेक्ट वेळ सेकंदामध्ये भेटणार इथं. म्हणजे 53 सेकंदात कापेल. एक रेल्वे 54 किलोमीटर जर तिचा ताशी वेग असेल तर 795 मीटरचे अंतर ती 53 सेकंदात पार करेल. कळले आता? क्लिअर? पुढचा प्रश्न बघा. एक रेल्वे ताशी 40 किलोमीटर वेगाने धावताना 1560 मीटरचे अंतर किती वेळात कापेल? आता येईल सोडवता. काय काढायचं इथं? तुम्हाला वेळ काढायचा आहे. वेळ बरोबर अंतर भागिले वेग गुणिले 18/5. अंतर आहे 1560 गुणिले ताशी वेग आहे 40 गुणिले 18/5. काटाकाटी करा. 0 गेला 0 गेला, फक्त 2 ने भाग देतो बघा. 2 दुणे 4, 2 9 18. आता छेदस्थानी काय राहिले? 5 दुणे 10, लिहून टाकलं 10. अंशस्थानी गुणाकार 6 9 54, 5 7 9 5 45, 5 50, 5 7 9 1 9, 9 5 14. किती आलं? 1404. छेदस्थानी 1 0 आहे. अंशस्थानची संख्या 1 घर सोडून पॉइंट, म्हणजेच 140.4. वेळ कशात येणार? नेहमी सेकंदामध्ये. 140.4 सेकंद. ऑप्शन नंबर येणार 1, ऑप्शन नंबर 1. किती वेळ लागणार आहे? 140.4 सेकंद. कळलं का? क्लिअर? पुढचा प्रश्न. एक रेल्वे ताशी 60 किलोमीटर वेगाने धावताना 72 सेकंदात किती अंतर कापेल? पहिला वेळ बघितला, आता किती अंतर कापेल. आता अंतर बरोबर काय? अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. फक्त इथं वापरायचे 5/18. काय वापरायचं? 5/18. आता वेग किती आहे इथं? 60 किलोमीटर. वेळ आहे 72 सेकंद गुणिले 5/18.
फक्त इथं व्यवस्थित लक्ष द्यायचं, अंतर नेहमी मीटर मध्ये पाहिजे आणि वेळ सेकंदामध्ये. नसेल तर करून घ्या, म्हणजे ह्या सूत्रात तुम्हाला वापरता येईल. भाग द्या आता. 18 × 18, 18 × 72, 4 × 5 20, बेसग 12, 2 0. म्हणजे अंतर येणार नेहमी मीटर मध्ये. अंतर किती येणार? 1200 मीटर. ऑप्शन नंबर डी, ऑप्शन नंबर 4. आता आपण वेळ बघितला, अंतरही बघितलं. पुढचा प्रश्न. एक रेल्वे ताशी 72 किलोमीटर वेगाने धावताना 18 सेकंदात किती अंतर कापेल? अंतर काढायचं. येईल काढता आता तुम्हाला. अंतर बरोबर काय? वेग गुणिले वेळ गुणिले 5/18. अंतर येणार नेहमी मीटर मध्ये. येईल. तर ह्याचं सुद्धा उत्तर तुम्ही कमेंट मध्ये सांगायचं आहे. सगळ्यांनी कमेंट करायचं ना. कसं वाटलं लेक्चर ह्याचे सगळ्यांनी कमेंट करायचे आहे. वेग बघितला, अंतर बघितला आपण. आता एक आगगाडीचा वेग 45 किलोमीटर प्रति तास आहे, तर ती आगगाडी 6 सेकंदात किती अंतर पार काढेल? अंतर काढायचं. अंतर बरोबर वेग गुणिले वेळ गुणिले 5/18. फक्त आपल्याला एवढ्याच गोष्टीचं लक्ष ठेवायचंय. वेग हा ताशीमध्ये असला पाहिजे आणि अंतर वेळ हा सेकंदामध्ये, म्हणजे आपण 5/18 वापरू शकतो. म्हणजेच अंतर बरोबर वेग गुणिले वेळ गुणिले 5/18. ह्या 3 प्रकारचे प्रश्न आहेत संपूर्ण टॉपिक मध्ये, वेगळं काहीच नाही. मग वेग आहे 45 गुणिले वेळ आहे 6 गुणिले 5/18. 6 × 6, 6 × 3 18, 15 × 3 45, 15 × 5 75. अंतर नेहमी मीटर मध्ये. अंतर किती येणार? 75 मीटर. ऑप्शन नंबर डी, ऑप्शन नंबर 4. अंतर किती येणार? 75 मीटर. समजलं सगळ्यांना? क्लिअर का? पुढचा प्रश्न बघा. एक व्यक्ती 4.5 मिनिटांमध्ये 600 मीटर अंतर चालते, तर त्याचा चालण्याचा ताशी वेग किती? एकतर तुम्हाला अंतर विचारणार, वेळ विचारणार किंवा वेग. आता वेग काढायचा असेल तर आपलं सूत्र आहे अंतर भागिले वेळ गुणिले 18/5. पण या ठिकाणी कंडिशन काय सांगितलं मी? अंतर नेहमी मीटर मध्ये आणि वेळ सेकंदामध्ये पाहिजे. अंतर मीटर मध्ये आहे 600, परंतु वेळ मिनिटामध्ये आहे, मग सेकंदामध्ये करा. दोन्ही प्रकारचं सांगतो मी. आता बघा, आपल्या ह्या सूत्राने जर सोडवायचं असेल तर वेळ सेकंदामध्ये पाहिजे. 4.5 मिनिटं. 4.5 मिनिटं म्हणजे किती सेकंद? 6 × 5 = 30, 6 × 4 = 24 आणि 3 = 27. 270 सेकंद. बघा, 4 मिनिटं म्हणजे 240 सेकंद. अर्धा मिनिटं म्हणजे 30 सेकंद. 270. मग इथं वेळ लागणार 270 सेकंद गुणिले 18/5. भाग दिला, 0 गेला 0 गेला. 9 × 3 = 27, 9 × 2 = 18, 3 × 2 = 6 0, 5 × 4 = 20, 4 × 2 = 8. म्हणजेच तुम्हाला डायरेक्ट ताशी वेग भेटून जाणार 8 किलोमीटर प्रति तास. ऑप्शन नंबर सी, ऑप्शन नंबर 3. वेग किती असणार? 8 किलोमीटर प्रति तास. हेच आपल्या सूत्राने. जर तुम्हाला हे सूत्र न वापरता सोडवायचं असेल तर काय करायचं बघा. चलनवर आधारित आहे. मग बघा, इथं लिहितो मी मिनिटे आणि इकडे लिहितो मीटर. 4.5 मिनिटांमध्ये 600 मीटर जाते, तर एका तासामध्ये मिनिटं किती? 60 मिनिटं. 60 मिनिटात किती मीटर अंतर जाईल? अंतर येणार मीटर मध्ये. नंतर तुम्हाला किलोमीटर मध्ये करायचं. आता इथं मिनिटांची संख्या वाढली तर अंतर म्हणजे मीटर सुद्धा वाढणार आहे. दोन्ही घटक वाढत आहेत, म्हणजे इथं समचलनात करतो आपण तिरकस गुणाकार. म्हणजे 60 गुणिले 600 भागिले 4.5. याचा पॉइंट काढला, इथे एक 0 देऊन टाकला अजून. आता भाग द्या. 15 × 3 = 45, 15 × 4 = 60, 3 × 1 = 3, 3 × 2 = 6, 1 2 3 0. किती आलं? 2000. 2000 गुणिले 4 किती आलं? 8000. म्हणजे अंतर किती असणार इथं? 8000 मीटर.
आता 8000 मीटर आहे, त्याचं किलोमीटर मध्ये करायचंय, भागिले 1000 करणार. मग 8000 भागिले 1000 किती आलं? 8 किलोमीटर. म्हणजे ताशी वेग एका तासाला किती किलोमीटर अंतर जाणार? तर 8 किलोमीटर. एकतर ही पद्धत किंवा सूत्र वापरायचं असेल तर अंतर आपल्याला मीटर मध्ये आणि वेळ सेकंदामध्ये घ्यायचं. कारण हे 18/5 जे आपण अतिसंक्षिप्त रूप घेतले ते घेतले एका तासाचं आणि एका किलोमीटरचं अतिसंक्षिप्त रूप. क्लिअर? समजलं आता? क्लिअर का? बघा आतापर्यंत आपण बघितलं एकतर अंतर काढायचं आहे किंवा वेळ काढायचा आहे किंवा वेग काढायचा आहे, ह्याच्यापेक्षा वेगळं काही येत नाही. आणि ते तिन्ही सूत्र सुरुवातीलाच तुम्हाला सांगितले. आता वेगळ्या प्रकारचं गणित कोणतं आहे? भरपूर जण कन्फ्युज होतात की अशा प्रकारचं गणित आलं तर कसं सोडवायचं. आता हे आपण नॉर्मलच गणित बघितले. आता पुढचा प्रश्न बघा, एक प्लॅटफॉर्म 460 मीटर लांबीचा असून 990 मीटर लांबीची रेल्वे 60 किलोमीटर प्रति तास वेगाने धावत असेल तर ती रेल्वे प्लॅटफॉर्मला किती वेळात ओलांडेल? काय विचारलं इथं? काय काढायचंय? शेवटी वेळ काढायचा. मग वेळ बरोबर अंतर भागिले वेग गुणिले 18/5. अंतराची काय करायची? नेहमी बेरीज. प्लॅटफॉर्म असो, पूल असो, बोगदा असो, ते प्लस रेल्वे. मग प्लॅटफॉर्मची लांबी 460 आणि रेल्वेची 990, एकूण किती झाली? 460 प्लस 990. 9 6 15, 10 आणि 4 14, 1450. मग अंतर येणार इथं 1450 पार करायचंय. ताशी वेग किती आहे? 60 गुणिले 18/5. 0 गेला 0 गेला, 6 त्रिक 18, 5 दुने 10, 5 9 45, 29 त्रिक 87. वेळ नेहमी सेकंदामध्ये येणार. वेळ किती येणार? सेकंदामध्ये 87 सेकंद. ऑप्शन नंबर ए. ऑप्शन नंबर 1. कळलं का आता? ज्यावेळेस तुम्हाला प्लॅटफॉर्म, बोगदा किंवा पूल असेल तर त्याची लांबी प्लस रेल्वेची लांबी. कारण 87 सेकंदात काय करणार? तो संपूर्ण 460 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म ओलांडणार आहे ती रेल्वे. म्हणजे प्लॅटफॉर्मचं अंतर इथपर्यंत आहे प्लस रेल्वेचं स्वतःचं अंतर, हे असणार ओलांडलेलं. मग ओलांडलं कधी? ज्यावेळेस प्लॅटफॉर्मचं अंतर प्लस रेल्वेचं अंतर दोन्ही अंतरांची बेरीज केली तेव्हा तुम्हाला एकूण वेळ भेटणार आहे. कळले का आता सगळ्यांना? क्लिअर? अजून बघा, दोन रेल्वे गाड्यांची लांबी अनुक्रमे 71 मीटर व 59 मीटर आहे. त्यांचा वेग 42 व 16 किलोमीटर प्रति तास आहे. एकाच दिशेने जात असेल तर एक गाडी दुसऱ्या गाडीला किती वेळात ओलांडेल? म्हणजे काय काढायचं इथं? पण वेळच काढायचा. मग वेळ बरोबर काय? अंतर भागिले वेग गुणिले 18/5. हेच 3 सूत्र वापरायचे सर्व ठिकाणी. अंतराची आत्ता सांगितलं मी नेहमी बेरीज करायची. मग ते बोगदा असो, प्लॅटफॉर्म असो किंवा दोन्ही रेल्वे गाड्या असो, कारण त्या दोन्ही रेल्वे गाड्या एकाच दिशेने असतील किंवा विरुद्ध दिशेने असणार, दोघं एकमेकांना ओलांडणार. म्हणजे अंतर ह्या रेल्वेचं प्लस ह्या रेल्वेचं, दोन्ही रेल्वेच्या अंतराची बेरीज करायची नेहमी. मग 71 आणि 59, 59 आणि 60, 60 आणि 40 100, 100 आणि 30 130. म्हणजे एकूण अंतर होणार इथं 130 मीटर. जर एकाच दिशेने असेल तर वेगांची घ्यायची वजाबाकी. मग 42 वजा 16, 42 वजा 16, 12तून 6 गेले 6, 4तून 2 गेले 2. म्हणजे वेग असणार इथं 26 किलोमीटर प्रति तास. अंतर पार करायचं 130. किती वेळ लागेल? 18/5. 13 1 13, 0, 13 2 26, बे 1 बे 5 10,
5 एके 5 किती राहिले 18 एके 18 म्हणजे किती वेळ लागणार आहे तर 18 सेकंद लागतील. दोन्ही गाड्या एकमेकांना 18 सेकंदामध्ये ओलांडतील. एकाच दिशेने असेल तर जी दुसरी वेगवान गाडी आहे ती पहिल्या गाडीला 18 सेकंदामध्ये ओलांडेल. कळले? क्लिअर? पुढचा प्रश्न बघा. दोन रेल्वे गाड्यांची लांबी अनुक्रमे 88 मीटर व 52 मीटर आहे. त्यांचा वेग 43 व 36 किलोमीटर आहे. एकाच दिशेने जात असेल तर वेगांची वजाबाकी. मग आपण प्रत्येक टाईपचे 2-2, 3-3 गणित घेतो. पहिले मी स्वतः समजून सांगतो, नंतर त्यांना सोडवायला देतो, म्हणजे रिव्हिजन पण होऊन जाते. प्लस आपले रेकॉर्डेड व्हिडिओ बघतात, त्यानंतर तुम्हाला ही पीडीएफ जशीच्या तशी भेटते. मग पीडीएफ पण बघून भरपूर जण सोडवतात. ह्यालाच म्हणतात रिव्हिजन. कळले का? मग हे सुद्धा तुम्ही सोडवायचं आहे आणि उत्तर ह्याचं सुद्धा कमेंट मध्ये सांगायचं आहे. ठीक आहे? अजून एक प्रश्न तुम्हाला नेहमी अवघड जातो, कसा सोडवायचा, सुरुवात कुठून करायची ते कळत नाही. अजून एक आहे, दोन रेल्वे गाड्या एकमेकांना किती वाजता भेटतील, अशा प्रकारचा पण प्रश्न येतो. दोन रेल्वे गाड्या किती वाजता भेटतील तर त्याचं सूत्र आहे दोन्ही वेळेतील फरक तासामध्ये घ्यायचा नेहमी गुणिले पहिल्या गाडीचा वेग, कारण कमी असणार. दुसरी गाडी जेव्हा वेगवान असेल तेव्हाच ती पार करेल. एकाच दिशेने जातात नेहमी, म्हणून दोन्ही वेगातील फरक घ्यायचा. कळलं का? एक गाडी निघाली 8 वाजता, दुसरी त्याच ठिकाणावरून त्याच मार्गावरून निघाली 9 वाजता. मग ह्या गाडीचा वेग अमुक आहे, त्या गाडीचा वेग तमुक आहे. मग त्या दोन्ही गाड्या एकमेकांना किती वाजता भेटतील, अशा प्रकारचा प्रश्न आला तर काय करायचं, दोन्ही वेळेतील फरक तासामध्ये घ्यायचा. म्हणजे अर्धा तास असेल तर 0.5, 1 तास असेल तर 1 फक्त, 2 तास असेल तर फक्त 2, 1.5 तास असेल तर 1.5. कळलं? गुणिले पहिल्या गाडीचा वेग जो कमी असतो तोच भागिले वेगातील फरक. आता प्रश्न बघा. औरंगाबादहून पुण्याकडे जाणाऱ्या दोन रेल्वे गाड्यांपैकी पहिली गाडी सकाळी 8:45 वाजता ताशी 80 किलोमीटर वेगाने निघाली व त्यानंतर लगेचच त्याच मार्गावर दुसरी गाडी सकाळी 9:45 वाजता ताशी 100 किलोमीटर वेगाने निघाली, तर त्या दोन्ही गाड्या एकमेकांना किती वाजता भेटतील? किती वाजता भेटतील? आता दोन गाड्या निघाल्यात, एकाच दिशेने आहे, म्हणजे वेगांची वजाबाकी. पहिल्या गाडीचा वेग 80 आहे, दुसऱ्या गाडीचा वेग 100 आहे. मग त्या दोघातील फरक येणार 20. दोन्ही गाडीतील वेळेतील फरक, एक निघाली 8:45 नंतर दुसरी निघाली 9:30. त्यांच्या वेळेतील फरक आहे 1 तास, म्हणून घेणार 1 गुणिले पहिल्या गाडीचा वेग जो कमी वेग आहे तोच 80. आता काटाकाटी करा. 20 एके 20, 20 चोक 80, म्हणजे 4 तासांनी त्या दोन्ही गाड्या एकमेकांना भेटतील. 4 तास कोणते? दुसऱ्या गाडीनंतरचा वेळ. दुसरी गाडी निघाली 9:15 वाजता, 9:15 ते 4, 9 4 13, 13:45, 13:45 म्हणजेच दुपारी 1:45 त्या दोन्ही गाड्या एकमेकांना भेटतील. क्लिअर? समजलंय? अजून एक गणित आहे बघा. इंडिका गाडी पुण्याहून बँगलोरकडे सकाळी 7 वाजता ताशी 60 किलोमीटर वेगाने निघाली. त्यानंतर सकाळी ठीक 8:30 वाजता तवेरा गाडी त्याच ठिकाणाहून त्याच मार्गावरून ताशी 100 किलोमीटर वेगाने निघाली, तर तवेरा गाडी ही इंडिका गाडीस किती वेळात गाठेल? त्याच ठिकाणी त्याच मार्गावरून एकाच दिशेने आहे. दोघांच्या वेळेतील फरक किती आहे? पहिली 7 ला निघाली, दुसरी 8:30 ला निघाली, म्हणजे दोन्ही वेळेतील फरक तासामध्ये कितीचा आहे? 1.5 तासाचा फरक आहे. मग 1.5 तास गुणिले पहिल्या गाडीचा वेग आहे 60, छेदस्थानी एकाच दिशेने असेल तर वेगांची वजाबाकी. 100 वजा 60 किती आलं? 40. बघा, ह्याचा पॉइंट काढला, इथे एक 0 देऊन टाकला, 1 0 गेला, 1 0 गेला, 5 ने भाग दिला, 5 8 40, 5 3 15, 6 3 18, 18 भागिले 8. आता 8 ने भाग द्या व्यवस्थित. 8 दुने 16, 2 उरले, 0 घेतला, पॉइंट दिला, 8 दुने 16, 4 उरले, 0 घेतला, 8 45, म्हणजे 2.25 तासांनी भेटेल.
किती तासाने भेटणार? 2.25. आता 2.25 म्हणजे 2.25 तासांनी ते भेटतील. आता 2.5 म्हणजे 2.5 तास, 2.75 म्हणजे 2.25 तास, 2.25 म्हणजे 2.25 तास. 2.25 तासात त्या दोन्ही गाड्या एकमेकांना भेटतील. मग दुसऱ्या गाडीचा वेळ आहे 8:30. मग 8:30 नंतर 2.25. 8:30 म्हणजे इथं 8.50 घ्या आणि 2.25 म्हणजे 2.25. म्हणजेच इथं 75 झाले आणि इथं 8 आणि 2 10. 10:75 म्हणजेच 10:45 वाजता. 10:45 त्या दोन्ही गाड्या एकमेकांना भेटतील. किती वाजता भेटतील? 10:45. हे समजलं का? 2.25 तासात भेटतील हे तर कळलं की नाही? आता 2.25, 2.25 हे कुठून आलं कळलं का नाही? 0.25 भाग दिल्यानंतर 0.25 म्हणजेच 15 मिनिटे. 0.50 किंवा 0.5 म्हणजेच 30 मिनिटे. 0.75 म्हणजेच 45 मिनिटे. कळलं का? 0.75 म्हणजे 45 मिनिटे. आता हे 0.25, 0.50, 0.75 काय आहे? तर एका तासाचे मिनिटे किती? 60. आता 0.75 म्हणजे 45 मिनिटं बघा, किंवा तुमचं 0.25. आता 0.25 ह्याचे पॉइंट क्लिअर केले, ह्याचे 2 घरं काढले, खाली 2 शून्य दिले, 25 एके 25, 25 चोक 100 म्हणजे 1/4. मग तुम्ही जर 60चे 1/4 काढले, 4 ने भाग दिला तर किती आलं? 15. म्हणजेच 0.25 म्हणजेच 15 मिनिटं. तसंच 0.50 किंवा 0.5 याचा पॉइंट काढला, खाली 1 शून्य दिला, 5 एके 5, 5 दुने 10 म्हणजेच एका तासाचे किती? अर्ध. म्हणजेच किती येणार इथं? 30 मिनिटं. आता 0.75 म्हणजेच ह्याचे पॉइंट काढले, खाली 2 शून्य दिले, 25 त्रिक 75, 25 चोक 100 म्हणजेच एका तासाचे 3/4. 3/4 एका तासाचे. 4 ने भाग दिला, 15 चोक 60, 15 त्रिक 45 म्हणजे येणार इथं 45 मिनिटे. आता क्लिअर झाला असेल. 0.25 तास हे तासामध्ये हा सगळे. 0.25 तास म्हणजेच 15 मिनिटे. 0.50 किंवा 0.5 तास म्हणजेच 30 मिनिटे. 0.75 तास म्हणजेच 45 मिनिटे. आता सगळ्यांना कळलं असेल. क्लिअर? मग या ठिकाणी 2.25 तास आले. 2.25. आता इथं 8:30 मी 8 वाजून 30 ते कसं लिहिलं मी? 8.50 लिहिलं. हे नीट समजून घ्या. नाहीतर इथं तुम्ही 8:30 मध्ये 2.25 ऍड करणार, चुकून जाईल. किंवा एकतर ह्याला तुम्ही मिनिटामध्ये करा, हे तासामध्ये, हे मिनिटामध्ये इथं 8:30, 8 वाजून 30 मिनिटं मिनिटामध्ये आहे. 8 वाजून 8 पूर्ण आणि 30 मिनिटामध्ये आहे. हे 0.25 हे 2 तास आहे, तर 8 आणि 2 10 ते सोडून द्या. 0.25 तासामध्ये, त्याला जर मिनिटामध्ये करायचं असेल तर 0.25 गुणिले 60 करा. 0 आलं, 6 × 35, 6 दुने 12 आणि 3 15, 2 घरं सोडून पॉइंट. मग हे 15 मिनिटं आहेत. मग तुम्ही असं करू शकता, 8:30 प्लस 2 तास 15 मिनिटं, मग येईल तुमचं इथं 10:45. समजलं का आता? क्लिअर? आता सगळ्यांना कळलं असेल. अजून एक तुम्हाला अवघड जाणारा एक प्रश्न. हा एक प्रश्न. एक ट्रेन एका खांबाला 15 सेकंदात व 100 मीटर प्लॅटफॉर्मला 25 सेकंदात ओलांडते, तर ट्रेनची लांबी किती? बघा, ट्रेनची लांबी काढायची म्हणजेच काढायचे अंतर. मग अंतर म्हटल्यावर आपल्याला सूत्र पाठ पाहिजे. वेग
गुणिले वेळ गुणिले 5/18. आता दोन्ही ठिकाणी बघितलं काय दिलंय, वेळ दिलाय, अंतर दिलं नाही. आता झाली का पंचायत. आता वेग तर आपल्याकडे नाहीये, पण आपल्याकडे वेग काढायचं सुद्धा सूत्र आहे. काय, अंतर भागिले वेळ गुणिले 18/5 म्हणजे आपल्याला ताशी वेग भेटून जाईल. आता अंतर इथं फक्त प्लॅटफॉर्मचं दिलंय, रेल्वेचं दिलंच नाही. आता परत डबल पंचायत. आता कन्सेप्ट सांगतो, नीट लक्ष द्या. बघा, हा समजा प्लॅटफॉर्म आहे. आता इथून रेल्वे चालली, ही रेल्वे चालली. आता प्लॅटफॉर्मची लांबी आहे 100 मीटर. समजा रेल्वेची लांबी आहे 50 मीटर. अजूनपर्यंत प्लॅटफॉर्म पार केलेला नाही. आता ज्यावेळेस रेल्वे इथं येईल, आता रेल्वे इथं आली, आता रेल्वेने प्लॅटफॉर्म पार केलेला आहे. आता रेल्वेने एकूण किती अंतर पार केले, हे प्लॅटफॉर्मचं 100 प्लस स्वतःचं, असं एकूण 150 मीटर अंतर पार केलेलं आहे. कळलं. आता प्रश्नामध्ये काय दिले बघा, 15 सेकंदात एका खांबाला आणि 25 सेकंदात प्लॅटफॉर्मला ओलांडते. म्हणजे प्लॅटफॉर्मला 25 सेकंदात ओलांडते आणि 15 सेकंदात एका खांबाला ओलांडते. आत्ताच तुम्हाला सांगितलं होतं, ज्यावेळेस खांब असेल, माणूस असेल, झाड असेल, त्यावेळेस रेल्वे स्वतःला ओलांडते. मग 25 सेकंदामध्ये प्लॅटफॉर्मला ओलांडते आणि स्वतःला ओलांडते 15 सेकंदात. मग स्वतःला ओलांडते 15 सेकंदात आणि संपूर्ण प्लॅटफॉर्म ओलांडते 25 सेकंदात. संपूर्ण म्हणजे प्लॅटफॉर्म प्लस स्वतः हे सर्व अंतर 25 सेकंदात ओलांडते आणि फक्त स्वतःला ओलांडते 15 सेकंदात. म्हणजे फक्त प्लॅटफॉर्मवर गाडी किती सेकंदात येईल, 25 वजा 15, 10 सेकंद. म्हणजे गाडी इथून इथपर्यंत 10 सेकंदात जाईल आणि पुढे स्वतःला 15 सेकंदात ओलांडेल आणि संपूर्ण प्लॅटफॉर्म तो असा 25 सेकंदात ओलांडेल. समजलं. म्हणजे गाडी स्वतःला किती सेकंदात ओलांडते, तर गाडी स्वतःला ओलांडते 15 सेकंदात. खांबाला म्हणजे गाडी स्वतःला ओलांडते. मग फक्त प्लॅटफॉर्मवर गाडी बघा, गाडी इथून स्टार्ट झाली प्लॅटफॉर्मवरून आणि इथे येऊन थांबली. किती वेळ गेलाय त्याला, 10 सेकंद. मग आपण जर अंतर फक्त प्लॅटफॉर्मचं घेतोय 100 मीटर, तर वेळ पण फक्त प्लॅटफॉर्मवर गाडी किती सेकंदात जाते, 10 सेकंदात जाते. कारण 25 सेकंदामध्ये संपूर्ण प्लॅटफॉर्म ओलांडते आणि 15 सेकंदात एका खांबाला म्हणजे स्वतःला ओलांडते. मग आपण अंतर घेतलं फक्त प्लॅटफॉर्मचं, वेळ घेतला फक्त प्लॅटफॉर्मचा, म्हणजे आपल्याला ताशी वेग भेटून जाईल. 0 गेला 0 गेला, 5 चे 5, 5 दुने 10, 18 दुने 36. हा असणार आता आपला ताशी वेग, 36 किलोमीटर प्रति तास. ताशी वेग आला म्हणजे आपल्याला आता अंतर काढता येईल. अंतर बरोबर वेग, वेग आहे 36 गुणिले वेळ. जर तुम्ही खांबाचा वेळ किंवा त्या माणसाचा खांबाला वेळ ओलांडण्याचा घेतला तर तुम्हाला डायरेक्ट अंतर फक्त रेल्वेचं भेटणार. कारण खांब, झाड आणि माणूस हे ओलांडताना रेल्वेचं फक्त स्वतःचं अंतर असतं. मग इथं तुम्ही 15 घेतलं गुणिले 5/18. अंतर काढताना काय करणार, वेग गुणिले वेग गुणिले वेळ गुणिले 5/18. 18 एके 18, 18 दुने 36, 5 दुने 10, 10 गुणिले 15, 150. म्हणजे फक्त रेल्वेचं अंतर किती असणार, 150 मीटर. समजलं का, एकदम सोप्या पद्धतीने. आता हे तुम्हाला फक्त लांब वाटतंय, मोठं वाटतंय. ज्यावेळेस तुम्ही रिव्हिजन करणार ना, काही सेकंदात पहिलं तुम्ही बघणार अंतर काढायचंय, पण अंतर काढायला वेग नाहीये. मग वेग काढायचाय, अंतर भागिले वेळ गुणिले 18/5. वेग भेटून गेला की तुम्ही काही सेकंदात काढणार. समजलंय. अशा प्रकारचा प्रश्न आतापर्यंत तुम्हाला जमत नसेल, एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं. तर बघा, बॅच मध्ये अशा प्रकारचे आपण गणित घेत असतो. ही तर फक्त छोटीशी झलक होती. संपूर्ण बॅच लावायची असेल तर आपल्या ऑफिस नंबरला कॉल करा, लवकरात लवकर ऍडमिशन करून टाका. आणि बाकीचे आपले बघा, एवढे भरपूर प्रश्न घेतो
आणि शेवटी आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन PYQ सुद्धा ऍड करतो. मागील वर्षी कशा प्रकारचे प्रश्न आले होते आणि जे आपण बॅच मध्ये शिकवतो त्याचे भरपूर प्रश्न जसेच्या तसे रिपीट होतात किंवा काही वेळेस फक्त अंक चेंज होतात. आपण जे घेतो तेच परीक्षेला येतं आणि जे परीक्षेला येतं तेच आपण घेत असतो. तर विचार करा पक्का. आणि या वर्षी आपलं स्वप्न जे खाकीचं आहे ते पूर्ण करण्यासाठी टिक्कर मराठी नेहमी तुमच्या सोबतच असणार आहे. काही अडचण असली तर आपला ऑफिस नंबर आता बहुतेक सर्वांना पाठच आहे. 8233007373 ह्या नंबरला कॉल करा. आपलं जर खाकीचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर लवकरात लवकर बॅच जॉईन करा, कारण आपण तिथे एकदम बेसिक पद्धतीने शिकवतो आणि सगळ्या टाईपचे सगळ्या प्रकारचे प्रश्न घेतो, जेणेकरून कन्सेप्ट क्लिअर होऊन जाते. आपण एकही प्रश्न सोडत नाही की ज्याच्यामुळे तुमचा एकही मार्क वाया जाईल. सगळ्या टाईपचे प्रश्न घेतो, सगळे टॉपिक आपण क्लिअर करतो. आणि महत्वाचं म्हणजे आपलं दररोज लाईव्ह लेक्चर असतं, रेकॉर्डेड नसतं. आणि रेकॉर्डेड लेक्चर तुम्ही वर्षभर कितीही वेळा बघू शकता. 1 वर्षाची बॅच घेतली 1 वर्ष, 1.5 वर्षाची घेतली 1.5 वर्ष, 2 वर्षाची घेतली 2 वर्ष. प्लस आपल्याला प्रत्येक विषयाचे 2-2 ई-बुक भेटतात. त्याचबरोबर आपलं डाऊट सेशन सुद्धा होतं. कसं वाटलं लेक्चर? सगळ्यांनी कमेंट करायचे आणि जे जे प्रश्न विचारले त्याच्या सुद्धा कमेंट सर्वांनी करायचे. चला मग आज आपण इथेच थांबूया. सगळ्यांना बाय बाय, टेक केअर, जय हिंद.